घरात नाही तर मला कसं जगून नाही राहिलं मग. बुडी घरात असली तर असं वाटते बुडी उलसक बाहेर गेली पाहिजे. आपल्याला उलसक हे होते बा, आराम गिराम करायला भेटते, उलसक बा मोकळं राहते. तर कुठं आज बुडी घरात नाही तर मला गमून नाही राहिलं. एकटीले नवऱ्या सुना लागू राहिलं बाई आज. हे घरात नाही आहे, लेकरही घरात नाही आहे, आणि बुडी नाही आहे, आणि बुडे बाई गेले आमची बाहेर. आकाशी घरात बसले राहते तर आज तर हे नाही आहे. ट्रंग 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 ट्रंग. माझ्या बहिणीचा फोन आहे बाई, लय दिवसानं आला. काय म्हणते तर. हॅलो, हां बोलो बाई, काय म्हणतं. काही नाही असाच केलता फोन ना. काय करू राहिली तू. काही नाही, जेवण खावणं झाले, कोणी घरी नव्हतं तर मग उसं आणून टाकलं. झोपली होती का तू. नंतर करायला पुरला असता फोन. झोपत झोप ना तू, नंतर करतो मी फोन. नाही नाही काय लेवं कायची झोपन मग. काय काम असतं नाही सरत. आताच कामं झाली ते तर उलसक टाकलं तर तेवढा पुरता. आज काही कोणी घरी नाही तर मला उलसक गमून नाही राहिलं तर बस फोन केला. मी म्हणूनच राहिलं तरी आज घरी नाही म्हटलं कोणी तर उलसक गमून नाही राहिलं, नाही तर वाटते का कोणी नसलं पाहिजे. आणि हाय नाही तर गमून नाही राहिलं म्हटलं बरं झालं फोन केला. काहून लेकर वेकर कुठे गेले. त्याची बुडाबुडी माणूस गिन्स कुठे गेला तिचा. हे गेले इथं वावरात, आणि बुडाबुडी बाहेर गेले, आणि लेकर शाळेत गेले. तू काय म्हणतो ती बोल ना, कायसाठी फोन केलता आता. काही नाही व, मी आजच केलता फोन. माई काम मामा झाले ते तर मग तू यात म्हणते म्हटलं लई दिवस झाले फोनच नाही केला तर या तर मग केला आता. काल त्यानं बाई मला आज उलसक कामाला उशीरच झाला. काल कुठे गेलती हो तू. कुठे नाही, काल आमच्या घरात पारायण होतं गजानन महाराजचं तर मग मी पारायणाला बसली होती त्या. हाव का व, पारायणात बसली होती का व. माया तर कुठे जाणंच नाही होत व. आमच्या घरात नाही होत पारायण मारायण बाई. तुमच्या घरात मस्त तेव्हा पारायण गिरा. अहो घरी वास्तू केलं ना किती काही तर वाचनच नाही होत व. तर मग होतं आणायचे पारायण, आणि माझ्या घराजवळची बाई होती मला एक सोबत जायसाठी. तर मग मी म्हटलं चल बाई चाललीच जातो म्हटलं पारायण आले. तर मग गेलतो आम्ही सकाळी 7 वाजतापासून जायला लागलं तर मग रात्रीची डायरेक्ट आम्हाला 7 वाजले आले. दिवसभर तिथंच होतो मग. आणि कालची चतुर्थी होती मला तर मग स्वयंपाक गिपाक करायला लागला नाही. मी म्हटलं रात्रीचा स्वयंपाक करायला लागते, आणि सकाळी तर मला उपास होता, आणि हे गेलते कामावर सकाळीच मी डब्बा दिलता करून तर मग त्याचं टेन्शन होतं. म्हणून मग दिवसभर पारायणात होतं. संध्याकाळी आली तिथं महाप्रसाद होता तो काही घेतला नाही तिथं, डब्बा घेऊन आली मी घरी. आणि मग डब्यातलं जेवलं आम्ही दोघं जण रात्री. दोघांना लागतेच किती गो. आणि त्या डब्यातच आमच्या दोघांचं जेवण झालं. मग आणि पारायणात बसलो होतो तर दिवसभराचं मग आम्ही काही खाल्लं पेलं होतं. मग आम्हाला तिथे 2-2 केळं, चहा, दूध असं भेटलं होतं. कोण ठेवलं होतं तुमच्या घरात पारायण. मंदिरात होतं का गजानन महाराजच्या. हा आमच्या गजानन महाराजचं मंदिर आहे ना मोठं, तर तिथं दरवर्षीच राहते, पण दरवर्षी माया बसणं होत नाही. दरवर्षी बसतो करतो तर काही ना काही अर्थ येते. मग ह्या वर्षी म्हटलं चल बे बसतोच म्हटलं, तर मग येण्यावर तयारी केली आणि गेली. ठीक आहे झालं. परत दिवशी रात्री बाहेर बसलो होतो तर असं होतं मग पारायण ह्या पारायण गावात, पण काही मी म्हटलं कोण सोबत नाही कोण नाही काय म्हटलं तिथं. तर मग माझ्या घराची बाई का म्हणते मला सुनीता चल का म्हणते उद्या पारायण आहे तर मी जातो म्हणते. तुला म्हटलं चल ना म्हटलं मी तर पाहूनच राहिली कोणतरी सोबत. म्हटलं मला वाटलं म्हटलं कोणी आहेच नाही बाप्पा, म्हणून मी काही म्हटलं नाही. म्हटलं तर चल म्हटलं आपण जाऊ म्हटलं उद्या. तर मग सकाळी उठलो काल 5 वाजता 4 वाजता उठली मी. पटपट कामं केली सकाळी, चांगलं मांगोळ केली, कपडे धुतले आणि चालली गेली तिथं. असं हाव काय एवढ्या बसणार पोते इकडून खाली. तू इथले पाय दुखते व. नाही व जे पाय माय दुखते तर त्याच्या खुर्च्या मुर्च्या होते ना बसाले, तर म्हणून तुम्ही लवकर गेलती. 7-7:30 वाजता लगा होतं तिथं. 7 वाजताच गेली. मी म्हटलं खुर्ची भेटली पाहिजे बापा बसाले, एवढ्या वेळ खाली बसले होते का मग. म्हणून मी पटकन गेलो सकाळी, आणि सोमवारच्याच लई आम्हाला खुर्च्या भेटल्या पटकन, तर तिथंच बसून गेली मग मी. हाव का व, चांगलं झालं मग पारायण आहे ना. हाव मस्त झालं, भलं मस्त पारायण झालं. काय म्हणते त्या पोरीगिरीचा फोन आलता का मग तुले. हो आलता ना, तिचा फोन येत असते रोजच येते तिचा फोन. काय म्हणते मग तिची तब्येत गिब्येत चांगली आहे. पोरागिराची कशी आहे तब्येत. चांगली तिची चांगली आहे. तिच्या पोराची आता नव्हती उलशी मागच्या हप्त्यात त्याला बरं नाही लागे जेवी नाही काही नाही, पण आता चांगली आहे म्हणते. दवाखान्यात मागण्यात गेलं तर म्हणते तर चांगली आहे म्हणते तब्येत. मला कर लागत बाई तिला फोन, तर करतो करून झालंच नाही. 2-4 दिवस झाले करतो करू राहिली, पण फोन लावूनच नाही राहिलं. आता करू लागून उद्या गिदे. बरं मी काय म्हणतो येशील का आईच्या घरी आता इतक्यात 8-15 दिवसात. मी जाईन म्हटलं आईच्या घरी. लगेच झाली आईची नाही भेटच नाही झाली. दिवाळीच्या वेळेस आली तर राहीनच नाही झालं मायावलं. 2 दिवस राहिली बापा मोठ्या मुश्किल मग पोरगी राहील तर मला जायला लागलं, तर जाईन म्हटलं आता आईच्या घरी. पहिन मग मी आज आता ताई घेऊन गेली माझ्या घरी व, आणि बिचारे राहायला नाही भेटलं सुखानं. घरी तमाशात झाला. बरं येऊ ना झाला तर. बरं पाहतो सांगतो मग तुला. सांगतो कधी येतं तू तर. माझ्या घरचं तालतोल पण सांग मग मी तुला येतो का नाही येत. तुला काही बी आता टेन्शन नाही आहे, त्या घरी सासू सासरी नाही तर मला 5 लागते ना उलसक. हाव बरोबर ते. का व ते पोरग मला कुठे गेलं व. माय पोरग गेले ना कुंभमेळ्यात गेलं ना. माय पोरग 2 दिवस झाले गेला होता. माझ्या कुंभमेळ्यात तुला गर्दी आहे म्हणते व. कुठचे नाकाचे लोक राहिले म्हणते बापा, आणि मार चिंगरी होऊ राहिली म्हणते. लोक मोर राहिले म्हणते. काय लिजू दिलं त्या पोराने नाही व. जातो म्हणे तो त्याचे मित्र गेले तर मग म्हटलं जा बापा. तसं ते पुण्यातच काम येतात. कुंभमेळ्यात गेलं म्हणजे तिथं गंगेत स्नान करते म्हणते. सारे पाप धुतले जाते तर गेला मग तो. तिथं गर्दी मर्दी तुला हे म्हणते व. मार पैदल बिदल जायला लागते म्हणते लोकायले 20-20, 25-25 किलोमीटर. बाई काय सांगू तुले आजीचा फोन आताच काही सांगे आम्हाला म्हणे 20-15 किलोमीटर चांगलं 15-20 किलोमीटर पैदलच जायला लागलं म्हणे. मार सकाळपासून निघालो तर दुपार झाली म्हणे आम्हाला पोचाले. आणि गर्दी पहा तर विचारू नका म्हणते. लयच तुफान गर्दी आहे म्हणते तिथं.
बरं मग आता गेलास तर माझ्यासाठी त्या गंगेतून एखादा बाटल पाणी आणायला सांगितलं का तिला? आणायला लावतो ना माझ्यासाठी. मलाच नाही तर फोन करावा लागेल तिला माझ्यासाठी पाणी आणजो म्हणून तिथून. नाही जाणं होतं आपलं तिथं तर तिच्या पाण्यानं घरी सांगोड करून घ्या. उलसं काय आणायला लावतो माझ्यासाठी. हा हो सांगतो. मी त्यांना सांगितलं तसं का 2-4 बाटल्या आणलं म्हटलं भरून. मावशी दिवशी द्यायला होते मामाची तर आपल्या घरी गेली म्हटलं. आणि तसे कधी काम पडते म्हटलं गंगाजल तर आणतो म्हणे बापा. आता काय मी सांगते का नाही आणत तर. आमच्या गावातले बाया गेल्या म्हणते बापा. पण काय विचारतो लहान गर्दी म्हणते बापा. अर्धे तुम्ही वापस आल्या म्हणते काही बाया तर गर्दी मर्दी पाहून. अर्ध्या गेल्या म्हणते सोमवार. आपल्या इकडून नेवत बापा एवढ्या गर्दीत जण. बाकी ती तब्येत चांगली आहे आता? हा हा चांगली आहे तब्येत माबेत चांगल्या आहे त्या. तुमच्या घरच्या कशा आहे? तब्येत चांगल्या आहे तशा. आता पण नाही का म्हणून खोकला येऊ राहिला कालपासून. त्या केळं खाल्लं ना मी तर मला त्याच्या खोकला येऊ राहिला बिचारी. पाहिजे माय खोकल्याच्या औषध औषध घेजो. नाहीच बसलं तर सरकार दवाखान्यात जातो तू. एक बाटल घेऊन ते देते ते लाल लाल औषध देते त्यानं बाळाचं औषध खोकला बसते म्हटलं. मी आता तेच घेतली बाई मांग. माया बसच नाही. मेडिकल मधल्या 2-4 बाटल्या घेतल्या काही असरच नाही होत जाय. मग मी गेली बाई सरकार दवाखान्यात आणलं तिचं औषध. 2 दिवसात मला खोकला बसला म्हटलं. हाव का व मला जाऊन लागन बाई आमच्या गावात. बसला तर बसला पटकन जाऊन ते मी उद्या किती. बरं बाई मग ठेवता आता. लय झाला ना बोलू राहिलो. ठेवतो मी आता. बरं ठेव करत जा फोन मन आटन माटन आली तर. एक मिनिट मी तर विसरलीच नाही तुला सांगायची. मागावतली यात्रा आहे आता 2-4 दिवसानं तर येजो यात्रेले. आणि भाऊजीले आणजो त्या पोराले आणजो. आणि त्या पोरीले फोन करतो म्हटलं मी त्या यात्रेला जाऊन मागावातल्या. येजो. हा आता तर तागातली यात्रा असन पाय मी विसरलीच होती. बरं पहिन झालं तर येऊन जाईन मग सांगतोस तुला फोन करून. बरं सांगतो ठेवतो. हा आता ठेवतो. हा ठेव. मग आता की फोन करायला लागेल बाई यात्रेला बोलावं लागेल. मीना मग हे आली काय आज घरी? लवकर आले बाई आज. लवकर आले का तुम्ही आज घरी? आज तर जास्त उशीर नाही केला. बरं झालं बापा लवकर आले. असेच जाणार रोज मार उशीर करता नाही तर. काय चव पाणी देतो म्हटलं गवाले तर नीरा लई नशेनं येणं करे म्हणून मग चाललो आलो घरी. मी म्हटलं काय फायदा मग इथं बसून टाइमपास करण्यात. चल म्हटलं घरी तरी जाऊन सक म्हणून चाललो आलो. तू तर लयच खुश दिसू राहिली वाज. काय झालं तुला? काय होते मी तर रोजच खुश राहतो. फोन म्हणा तट्टे तुला कोणाच तरी फोन दिसू राहिला त्याजवळ. त्यावेळेला बहिणीचा फोन आला तट्टे बापा. हा आलता माझ्या बहिणीचा फोन. मग तुम्हाला नेत काय तुमच्या बहिणीचा? मग मला आला माझ्या बहिणीचा. येऊ द्या बाप्पा मी कामावून राहिलो. मग आला तो चांगला आहे ना फोन. म्हणून आला तर बोलत जा करत जा फोन बिन. काय म्हणे मग फोन आला तो? काही नाही असंच केलता तब्येत मम्मी विचाराले. मग तर तिला सांगितलं नाही का आमच्या गावात यात्रा म्हणून 4-5 दिवसानं बोलावलं नाही का यात्रेले? सगळेजण या बा यात्रेला समजा लागत होतं. हा मी म्हटलं घेतला आता ते या म्हणून सगळेजण यात्रेले. तुम्ही का जाणार तुमच्या भावाले फोन मला यात्रेले? बरं करत ना मी फोन करत ना या म्हणून सांगाले. करा लागून उद्या किती. बाकी अजून कोणाला बोला असेल तर बोलून घे. आपल्या गावात यात्रा आहे. मग म्हणते कोणी पण तुम्ही बोलावत नाही तशी येते नाही कोणी आपल्या घरी. यात्रेच्या निमित्ताने येते तर करतो फोन सगळेले. मी तर करतोच पण तुम्ही इकडे जाणार जाऊया माणसाले फोन तशी येते का? मग मी फोन केला ते ननद बैली एखादा फोन करूनच द्यायला लागून. त्या भावाला करा लागून एखादा फोन या म्हणा लागून आमच्या गावातल्या यात्रेले. तसं येत नाही. करा ना. नाही तर काय करू तुमच्या मतानं. आलं का तुला राग गमत करायला मी करतो ना. तर मग मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका. तर भेटूया मग पुढच्या भागात.